क्षेत्रातल्या रणरागिणी आहेत, ज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा देखील आज या बिह किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सोहळ्यामध्ये सन्मान केला जातो. यानंतर आदरणीय पूजाताई पवार यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. शिवसेना शहर संघटक आणि त्याचबरोबर आदरणीय दीपकदादा पवार यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. दीपकदादांच्या मागे खंबीरपणे त्यांची साथ आहे आणि म्हणून दीपकदादा एवढं सगळं करू शकतात. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन, खरं तर पूजाताईंसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. दीपकदादांना एवढं फ्री वेळ आपल्याला देण्यासाठी जर परवानगी असेल तर ती पूजाताईंची आहे. सोनमताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण आदरणीय पूजाताई पवार यांचा देखील सन्मान करूया. दादा आज क्रीडा क्षेत्रात जी उल्लेखनीय कामगिरी आपल्या सर्वांसाठी करतायत, त्याच्या खरं तर त्याच्या भागीदार आदरणीय पूजाताई आहेत आणि त्यांचा सन्मान सोनमताई चव्हाण यांच्या शुभास्ते केला जातोय. या स्पर्धेच्या आयोजिका म्हणून ज्यांची भूमिका आहे अशा सोनमताई चव्हाण यांच्या शुभास्ते सन्मान केला जातोय. पुढेच एकदा सर्व अतिथी मान्यवरांचा शब्दसुमनाने देखील आम्ही स्वागत करतो आहोत. एकंदरीतच ही संपूर्ण स्पर्धा बहुचर्चित राहिली. आपण मंचाच्या अगदी समोर पाहतोय ज्युपिटर TVS ज्युपिटर ही दुचाकी आपल्याला पाहायला मिळते. प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बिह किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 थर्ड एडिशनचा प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट आणि त्याच्यासाठी ही दुचाकी आहे जी आम्हाला पुरस्कृत केली आहे तुषारदादा साळवी आणि त्यांचं आगमन देखील झाले, ज्यांचं नाव मी घेतलं. 100 वर्ष आयुष्य तुषारदादा. मी जस्ट तुमचा उल्लेख केला आणि तुम्ही आलेत. तुषारदादांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दुचाकी जी TVS ज्युपिटर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर आपण थेट ॲक्शनसाठी मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे सामन्याला सुरुवात होते. मी थांबतो, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा बिह किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी. याची देही याची डोळा रंगलेला सोळा. आणि आता जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपल्यासोबत जोडले जातील कल्पेश तामणकर आणि त्याचबरोबर मालवणी साज आणि मालवणी बाज बादल चौधरी. सर, इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. थँक्यू सर. मान्यवर आपल्याला उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्याच हस्ते या स्पर्धेला आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, या मॅचला सुरुवात झाली आहे. वळूया मॅचच्या दिशेने. एका बाजूला आहे मुंबई तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते रत्नागिरी. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय रत्नागिरी टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनिंग जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच प्रियंका आणि त्याचबरोबरने नाजुका. पहिलं षटक, पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये येथे मात्र नक्कीच पंचांकडे अपील तर केली जाते. पहिल्या बॉलवरती येथे काय घडलंय हे चेक केलं जाईल. थरार आहे क्रिकेटचा. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे आणि येथून पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद आहे का हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येथे नक्कीच चेक केलं जाईल. येथे हिट विकेटचा शिकार ठरलाय काय खेळाडू. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर दोन्ही टीममध्ये रत्नागिरीतील रणरागिणी खेळताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबईमधून या रणरागिणी रत्नागिरीमध्ये आल्या आहेत. पहिला बॉल होता, जास्त उंची होती, त्यानंतर बॅकफुटला येऊन पंच करायचं होतं. चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. येथे हिट विकेट, येस इट्स आउट. पहिल्याच बॉलवरती धक्का बसलाय. येथे नक्कीच मुंबई टीमला प्रियंका आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळेल. विकेट आली आहे सर. धन्यवाद कल्पेश. पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता. रत्नागिरीकर नक्की खुश होतील कारण एक महत्त्वाची खेळाडू, मातब्बर खेळाडू प्रियांका गोलपकर पहिल्याच चेंडूवर माघारी परत आहेत. दुर्दैवी ठरत आहेत. फटका खूप सुंदर केला होता. आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगपर्यंत चेंडू पोचला होता, पण ज्या क्षणी त्यांनी शॉट केला त्याच क्षणी त्यांचा तोल गेला होता आणि जाता जाता बॅक जी गोल फिरली, स्विंग जो होता बॅटचा तो लेग स्टिकला जाऊन टेकला होता. पहिल्या विकेटचं पतन, पहिली सफलता रत्नागिरीसाठी. येथून सुरुवात तर चांगली झाली आहे रत्नागिरी संघाला, कारण पाहिलं गेलं तर एक मोठा धक्का बसलाय. चांगली खेळाडू तिच्या माध्यमातून कित्येक स्पर्धेमध्ये आपण रन बनवताना पाहायला मिळाले, परंतु आत्ता गोल्डन डक याची शिकार ठरली आहे. पहिला धक्का, नवीन बॅटर मैदानावरती व्हॅलेन्सिया बॅटिंग करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला सुरुवात दमदार रत्नागिरी टीमची आपल्याला पाहायला मिळते.
योगिता यांच्याकडे चेंडू सोपवला आणि पहिल्याच बॉलवरती येथे खेळाडू बाद पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती वालेन्सिया. अजूनही 0 धावसंख्या स्कोर कार्डवरती. कमी गतीचा चेंडू, ताकदीचा वापर. बॉल कुठे चाललाय हे पाहायचंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. फिल्डर आहेत अडवण्याचा प्रयत्न, परंतु अखेर येथे पंच इशारा करतायत. चेंडूने ओलांडले बाउंड्री लाईन आणि येथे यावेळेला मात्र व्हॅलेन्सिया यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धावा. खूप सुंदर उंची व्हॅलेन्सियाला लाभली आणि या उंचीचा वापर फ्लाईट दिली होती गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर सुद्धा फ्लाईट दिली होती. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. हा पहा चेंडू थोडासा फ्लाईटेड डिलिव्हरी. आखूट टप्प्याचा हुक केला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पोचली होती. माहीत तर मैदान खूपच निसरड आणि शेवटच्या क्षणी ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू दागा देतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन विश्रांती घेतोय. आता मात्र नक्कीच चौकार आलाय व्हॅलेन्सिया यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू टोलवलाय. आता थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि येथे मात्र नक्कीच डीपमधून फिल्डर येईल तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल. सिंगल आली. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते स्कोर कार्डवरती 5 धावांवरती. हे पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या बॉलवरती विकेट आली. योगिता यांच्याकडे चेंडू सोपवला होता आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती नक्कीच मोठा धक्का बसवला मुंबई टीमला आणि त्यानंतर चौकार व्हॅलेन्सिया यांच्या बॅटमधून. आणि आता सिंगल आले. सिंगलने नाजुका स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात तर नक्कीच दोन्ही टीमकडून चांगली पाहायला मिळते. 5 षटकांचा हा सामना आहे. 5 षटकांमध्ये नक्कीच पाहूया किती रन बनवले जातील. त्यामधील 4थं षटक आपण पाहिलं गेलं तर ते असेल मॅजिक ओव्हर. त्यामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही जर या ओव्हरमध्ये 10 रन बनवलात तर 4 गुणांची प्राप्ती होईल. 4 गुणांचा बोनस तुम्हाला दिला जाईल या मॅचमध्ये. आणि नक्कीच त्या जर 10 रन झाल्या तर त्या 4 गुण फार महत्त्वाच्या ठरतील. जागा बनवली फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला तर टोलवलंय. नाजुका यांच्या बॅटमधून हा बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन प्राप्त होते. सिंगल आले. या सिंगलने नक्कीच धावसंख्या पुढे तर सरसावते, परंतु येथून मोठे फटके आले. चौकार षटकार आले. मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. नाजुका लेफ्टी बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या माध्यमातून किती रन बनतील एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. इथून जर विकेट गमावल्या नाही, चांगली धावसंख्या बनवली तर मोठ्या टार्गेटवरती जरूर पोहोचतील. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू टोलवले जात आहेत. तिथे मात्र नक्कीच एकच धाव प्राप्त होते. 3 बाजूला आपल्याला बाउंड्री लाईन पाहायला मिळते आणि मागे आपण पाहिले गेलं तर यष्टांच्या मागे डिक्लेअर बॉक्स आहे. त्याच दिशेला हे चेंडू टोलवले गेलेत. त्यामध्ये डिक्लेअर बॉक्समध्ये मागच्या 2 बॉलवरती 2 रन प्राप्त केलेत. नाजुका स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा आता आडव्या बॅटने संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. चेंडू इथे पाण्यामध्ये थांबतोय. आउटफील्डमध्ये थोडंसं पाणी पाहायला मिळतंय. अगदी आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहिली गेली तर पहिल्या दिवशी पाऊस नव्हता. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पाऊस आला आणि आता मात्र ही रेनी बॉलची क्रिकेट स्पर्धा खूप मोठ्या वेगळ्या वळणावरती पाहायला मिळते. सर, पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या होते कल्पेश 8. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत रसिक प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे खिळल्या गेल्यात. प्रत्येक दिवशी 1 लाखापेक्षा जास्त हिट्स या स्पर्धेसाठी मिळत आहेत. tenniscricket.in माध्यमातून दर दिवशी 1 लाख तब्बल लोक, 1 लाखापेक्षा जास्त लोक ही स्पर्धा बघतायत आणि मला खात्री आहे की आजच्या दिवशी हा आकडा डबल झाला तर आश्चर्य वाटायला नको. चालू असलेला महिलांचा मुलींचा प्रदर्शनीय सामना टीम रत्नागिरी वर्सेस टीम मुंबई. पहिल्या षटकात धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. येथून पुन्हा एकदा चांगले फटके सजवावे लागतील. सुरुवात चांगली झाली म्हणता येईल मुंबई टीमकडून, कारण पाहिलं गेलं तर विकेट गमावली, त्यानंतर एक चौकार आला, त्यामुळे एक चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 8 धावा. दुसरं षटक त्यामध्ये मनीषा यांना आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी रत्नागिरी टीमकडून, तर दुसऱ्या बाजूला नाजुका स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. यांच्या बॅटमधून आपण पाहिलं गेलं तर मागे 2 वेळा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटके, त्यावरती डिक्लेअर बॉक्समध्ये रन तर वसूल केले गेले, परंतु येथून जी समोर बाउंड्री लाईन आहे तिथे कुठे ना कुठे फटके वसूल करताना पाहायला मिळतील का हे पाहायचंय आणि असे फटके आले तर नक्कीच मोठं टार्गेट होईल. सुरुवात चांगली झाली म्हणता येईल मुंबई टीमकडून. 8 धावा धावफलकावरती, 1 विकेट गमावली आहे मुंबई संघाने, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना रत्नागिरी संघ. यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन अप्परकटचा फटका, बॉल चाललाय डिक्लेअर बॉक्समध्ये, तेथे मिळेल सिंगल रन, 1 रन. थोडंसं शांत बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते.
नाजुका यांच्याकडून सुरुवात थोडीशी शांत करतायत जरूर, परंतु त्यांच्याकडे क्षमता पाहिली गेली तर नक्कीच लांब लांब फटके टोलवण्याची क्षमता आहे. तर पाहूया इथून खेळ कसा होईल. नाजुका यांच्या बॅटमधून अजून रन येतील का, की दुसऱ्या बाजूला नक्कीच गोलंदाज तर सरस ठरतील. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन मोठा फटका सजवायचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. यावेळेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मनीषा यांनी सुरुवात तर नक्कीच या षटकाची चांगली केली आहे. पहिला बॉल डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन आली, त्यानंतर डॉट बॉल आला. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. येथून 4 चेंडू, त्यावरती एखाद दुसरा मोठा फटका मुंबई टीमला नक्कीच आनंदी करेल, परंतु दुसऱ्या बाजूला डॉट बॉल आले तर ते रत्नागिरी टीमला आनंदित करतील. फटका तर चांगला आहे. येथे स्क्वेअर लेगच्या दिशेला हवाई हल्ला आणि हा बॉल डिक्लेअर बॉक्सच्या दिशेने जरूर गेलाय, परंतु मजबूत फटका होता. ताकद होती, नजाकत होती आणि त्यावरती 1 रन आली. फटका खूपच सुंदर होता. एक्झिक्युशन खूप सुंदर. चेंडूच्या टप्प्यापर्यंत नाजुका पोचल्या होत्या. थोडासा आखूड करण्याचा प्रयत्न केला होता, पण नाजुका यांचा पूर्ण लक्ष चेंडूवर, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोचल्या. शॉट सिलेक्शन सुद्धा खूप सुंदर. मात्र मैदानाची भौगोलिक स्थिती मात्र आज नाजुकाच्या विरुद्ध मिळत आहेत फक्त 1 धावा 4 ऐवजी. यावेळेला मात्र आता चांगला फटका आहे. डीपमध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील का. अखेर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा चेंडू थांबला. नक्कीच फटक्यामध्ये ताकद होती, परंतु थोडासा आउटफील्डमध्ये पाणी आहे, त्यामुळे चेंडूची गती कमी झाली आणि त्यामुळे यावेळेला मोठा फटका आला नाही आहे, चौकार आला नाही आहे, परंतु 2 धावा जरूर मिळाल्यात. फटका खूप सुंदरच होता नाजुका यांचा. पुन्हा एकदा स्टेप आउट करतायत. मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन पर्यंत अगदी सहज पोचवला जातोय. दुहेरी धावेनिशी धावसंख्या होते ती 12 एका गड्याच्या मोबदल्यात. 12 धावा आल्या. चांगल्या धावा म्हणता येतील, कारण पाहिलं गेलं तर बाउंड्री लाईन थोडीशी लांब पाहायला मिळते आणि त्याचमुळे या ज्या धावा आल्या आहेत त्या नक्कीच एका फायटिंग टोटल स्कोरपर्यंत जाऊन पोहोचवतील मुंबई संघाला. यावेळेला खूपच चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलंय, त्यामध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते आणि येथून 1 रन टीमच्या टोटल स्कोरमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवरती 13. सध्या महिलांना सुद्धा क्रिकेटमध्ये खूप मोलाचं स्थान. भारतीय महिलांनी सुद्धा खूप मोठमोठ्या कामगिरी केल्या आहेत. शेफाली वर्मा कसोटीमधील सर्वात जलद द्विशतक टाकण्याचा पराक्रम भारतीय महिला टीमची खेळाडू शेफाली वर्मा हिच्या नावावर आहे आणि ही सुद्धा आपल्यासाठी भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. जाऊया मैदानावर. धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यात. वॅलेन्सिया स्ट्रायकिंग एंडवरती. दुसऱ्या बाजूला मनीषा. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता. नक्कीच वॅलेन्सिया यांच्याकडे क्षमता खूप जास्त आहे. या मॅचमध्ये येथून नजरा नक्कीच यांच्या बॅटिंगवरती आपल्याला पाहायला मिळतील. 1च रन आले. चांगली फिल्डिंग. डीपमध्ये 1 रन येथे खर्च होईल या बॉलवरती. मनीषा यांच्या विरुद्ध आता मोठा फटका सजवायचा होता. नक्कीच बॅट स्विंग देखील आपण पाहिलं गेलं तर वॅलेन्सिया यांचा खूप वेगवान आहे. त्यामध्ये नक्कीच जर बॉल रडारमध्ये आला तर येथून मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवरती 14. 14 वरती 1 मुंबई. मुंबईवरून पारदर्शक येत आहे कल्पेश. दोन्ही संघामधील कुठच्याही खेळाडूने जर 2 षटकार मारले तर मुंबई स्थित आमचे मार्गदर्शक संदेशजी पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 षटकार कसेही मारले तरी चालेल कुठच्याही फलंदाजाने. दोन्ही टीमसाठी हे बक्षीस आहे. धन्यवाद संदेशजी, आपले आभार. या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रायोजित केलेलं बक्षीस आहे खूप मोठं मोलाचं, लाख मोलाचं. वॅलेन्सिया यांच्यावरती नजर असतील अशी फटकेबाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकते. त्याचंच स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला येऊन येथे मात्र पुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रन. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला वॅलेन्सियाला पाहायला मिळेल. नक्कीच यांच्या बॅटमधून रन तर येत आहेत. एक चौकार आपण पाहिला. आल्या पहिल्या बॉलवरती त्यांनी चौकार लगवलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी वर्षा यांना आमंत्रित केलंय. तर वर्षा यांची गोलंदाजी कमी खर्चिक राहील का, की दुसऱ्या बाजूला याच गोलंदाजीवरती तुटून पडतील वॅलेन्सिया. यापूर्वीचा दर्शनाने खूप सुंदर चेंडू अडवला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, जो चेंडू सीमारेषेपार जाऊ शकला असता. दर्शनाचं अतिशय सुंदरच प्रदर्शन क्षेत्ररक्षणासाठी. मैदानावर धावसंख्या झाली ती 15 एका गड्याच्या मोबदल्यात. क्लीन बोल्ट. आता मात्र मोठा धक्का बसलाय. वॅलेन्सिया यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं. खूपच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फुलरलेन बॉल, यॉर्कर बॉल, त्यावरती नक्कीच समोरच्या दिशेला फटका सजवायचा होता वॅलेन्सिया यांना, परंतु आता तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. विकेट येते. दुसरा धक्का बसतोय टीम मुंबईला. वर्षाचं कौतुक करावं लागेल. या वर्षा ऋतूमध्ये चाललेली ही वर्षा क्रिकेटची स्पर्धा आणि या वर्षा क्रिकेटच्या रेनी क्रिकेटच्या स्पर्धेत मैदानावर
वर्षा बरसते. सगळ्यांची अपेक्षा होते वेलन्सी आपल्या उंचीचा फायदा उठवेल, 2 षटकारांचं संदेशजी पाटील यांचं 2000 रुपयांचं पारितोषिक पटकावेल. रिप्लेमध्ये बघा, चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर गिरकी घेतोय, आतल्या दिशेने वळतोय आणि जाता जाता यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. व्हॅलेन्सियाची खेळी होते समाप्त. रत्नागिरीला मिळते दुसरी सफलता. वेगवेगळ्या अँगलमधून tenniscricket.in माध्यमातून आपल्याला हा क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी वर्षा, आपलं कौतुक करावं लागेल. व्हॅलेन्सियासारख्या एका मातब्बर खेळाडू विरुद्ध आपण टाकलेला हा चेंडू नक्कीच प्रेक्षक लक्षात ठेवतील. चांगली गोलंदाजी झाली. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 2 मोठे धक्के बसवले. व्हॅलेन्सिया सारखी मोठी खेळाडू येथे तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती सुप्रिया फलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती. दुसऱ्या बाजूला वर्षा यांचं झालेलं कमबॅक नक्कीच थोडासा आनंद देऊन जातोय रत्नागिरी संघाला. उंची घेणारा चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतायत खूपच जास्त उंची आहे या बॉलवरती, वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 रन येथे ऍड केली जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. येणारं नक्कीच 4थं षटक आपण पाहिलं गेलं तर मॅजिक ओव्हर असेल, परंतु या षटकामध्ये किती रन येतील हे पाहायचंय. बॅकफुट लावून कट केला, स्लाइस केलं, बॉल चालला. डिक्लेअर बॉक्समध्ये रन मिळेल 1 सुप्रिया आणि सुरुवात केली डिक्लेअर बॉक्समध्ये 1 रनने. नक्कीच इथून आपण पाहिलं गेलं तर समोरच्या दिशेला फटके सजवले तर मोठे फटके येतील आणि मोठं टार्गेट होईल. मग गोलंदाजांना थोडंसं सहकार्य होऊ शकतं सर, इथून जर मोठी धावसंख्या बनवली गेली बॅटिंग करत असताना. अगदी बरोबर. आतापर्यंत तरी रत्नागिरीच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. मुंबईसारख्या मातब्बर खेळाडूंना त्यांनी जखडून ठेवलंय. तिसऱ्या षटकात 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मॅजिक ओव्हर येणं बाकी आहे. चांगला बॉल येथे मात्र फुलर लेन बॉल. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा जखडवून ठेवले. चांगली गोलंदाजी. नक्कीच या तिसऱ्या षटकामध्ये पहा, ऑफसाइड दी ऑफ स्टंप, अगदी परफेक्ट यॉर्कर. विकेट किपर यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल होता आडव्या बॅटने. येथे मात्र नक्कीच त्याला दिशा दिली. पाण्यामध्ये चेंडू थांबतोय. जरूर क्षेत्ररक्षक थोडीशी दूर आहेत आणि तेथे मात्र सिंगल पूर्ण होते. सिंगलवरती समाधान. या चेंडूवरती 1 रन आली होती. थ्रो चुकीचा झाला आणि तेथे मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. चूक झाली आणि त्यामध्ये अजून 1 रन वसूल करण्यात आली. या बॉलवरती आल्या 2 रन. 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले 19 धावांवरती. एक चूक सुद्धा मोठी चूक, घोडचूक ठरू शकते. यावेळेला फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आता थोडीशी चूक होते फिल्डिंगमध्ये. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. येथून झालेली फिल्डिंगमध्ये चूक गोलंदाजाला महागडी ठरवू शकते आणि तसंच चित्र मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना आपल्याला वर्षा पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणातून थोडीशी साथ कमी मिळते. यावेळेला चांगली बॅटिंग. 21 वरती पोहोचलाय टीम मुंबई आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला 3 षटकं संपुष्टात आले. सर आता मॅजिक ओव्हर येणार आहे. या मॅजिक ओव्हरमध्ये जर 10 रन बनवले, ते 10 रन बनवल्यानंतर तुम्हाला 4 रनचा बोनस दिला जाईल. हे नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमला फार उपयुक्त ठरेल, परंतु याच 10 रन बनल्या नाही तर याच 4 रन टोटल टीम मधून मायनस होतील. हे चॅलेंजिंग स्वीकारण्यातच महिलांना मजा वाटते. अशी अनेक चॅलेंजेस महिलांनी स्वीकारली. नुकतीच संपलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या विरुद्ध महिलांची कसोटी आणि या कसोटीमध्ये भारतीय संघाच्या स्नेह राणा या आमच्या मुलीने 10 विकेट हॉलमध्ये प्रवेश केलाय. 10 विकेट हॉलमध्ये आमची स्नेहा राणा ही आमची मुली पोचले. साऊथ आफ्रिकेविरुद्ध तिची ही कामगिरी. आणि अगदी तशीच जून महिना आपल्यासाठी खूप अभिमानाचा होता. प्लेअर ऑफ द मंथ हा किताब जून 2024 साठी जसप्रीत बुमरा आणि त्याच वेळेला स्मृती मंधना या दोघांसाठी एकाच वेळी ICCने दिलाय. ही सुद्धा आमच्यासाठी, महिलांसाठी, मुलींसाठी, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. नक्कीच अभिमानाची बाब आहे. आणि याच दरम्यान हा पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, त्यावरती पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. कौतुकास्पद कामगिरी झाली आहे. नक्कीच इंडियन क्रिकेट टीम असतील आणि नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये महिलांचं क्रिकेट, अगदी आमच्या रत्नागिरीमध्ये देखील महिलांचं क्रिकेट आपण पाहत आहात आणि ही महिलांना नक्कीच खेळण्याची संधी निर्माण केली आहे. त्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. या देखील स्पर्धेमध्ये ही एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र अगदी चेंडू येथे पोहोचलाय यष्ट्यांवरती. यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड आणि येते विकेट. नाजुका यांना परतावं लागेल. आता मात्र तंबूच्या आसऱ्याला विकेट. ही मॅजिक ओव्हर आणि या मॅजिक ओव्हरमध्ये दर्शना मॅजिक करून दाखवते. रत्नागिरीसाठी तिसरी विकेट. मॅजिक ओव्हरचे साधे सोपे नियम. या षटकामध्ये तुम्हाला किमान 10 धावा बनवाव्या लागतील. जर फलंदाजी करून तुम्ही 10 धावा जमवल्या तर तुम्हाला ॲडिशनल 4 धावा मिळतील. पण जर तुम्ही 10 पेक्षा कमी धावा मिळवल्या तर त्यातील 4 धावा कमी होतील.
ॲक्शन रिप्ले, राऊंड द विकेट, थोडीशी फ्लायटेड डिलिव्हरी, यॉर्क झाला चेंडू, शेवटच्या क्षणी खाली येतोय आणि योगिता विकेट किपर आपले दोन्ही हात उंचावून हा आनंद साजरा करतायत. जर जाग्यावर बॅटर थांबली असती तर कदाचित वेस्ट हाईटचा एखादा निर्णय पाहायला मिळू शकला असता, पण यावेळी नशिबाची साथ मिळते. ही तिसरी विकेट, 21 या धावसंख्येवर मुंबई संघ पुरता पिछाडीवर गेलेला दिसतो. यावेळी तरी रत्नागिरीच्या आमच्या मुली मुंबईसारख्या मातब्बर तगड्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दर्जेदार कामगिरी करून रत्नागिरीचं पाणी सुद्धा किती तिखट आहे याचा जणू काही नमुना दाखवत आहेत. गोलंदाजीतून देखील तिखट मारा केला जातोय. मागचा बॉल त्यावरती विकेट. नक्कीच आपण पाहायला गेलं तर स्टेप आउट केलं होतं, समोर फटका सजवायचा होता आडव्या बॅटने, परंतु त्याच क्षणी फटका फसला आणि थेट बॉल पोहोचला यष्ट्यांवरती. नवीन बॅटर पूजा आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती. तर दुसऱ्या बाजूला दर्शन यांचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये मॅजिक ओव्हर आहे, त्यामध्ये रन रोखायचे आहेत, 10 पेक्षा कमी धावा खर्च करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट देखील घेत आहेत. हो कल्पेश, थोडंसं तुला थांबवतो. यावेळी ॲक्शन बघ, गोलंदाज दर्शनाची बॉलिंग रनअप, त्यानंतर लँडिंग, रिलीज पॉइंट अतिशय सुंदर, त्यानंतर ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला मिळतं ही ॲक्शन. वाव, अगदी आंतरराष्ट्रीय खेळाडूला लाजवेल अशा प्रकारची बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते दर्शनाकडून. नक्कीच खूप चांगलं लेदर बॉलचं क्रिकेट आणि त्याच पद्धतीने या रेनी बॉलमध्ये रबर बॉलचं क्रिकेट देखील उत्तम दर्जाचं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली ॲक्शन आहे, खूप चांगलं नक्कीच फॉलो थ्रू आहे चेंडूचा आणि त्याचमुळे समोरचे फलंदाज थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत. मॅजिक ओव्हरमध्ये दर्शना पवार मॅजिक करण्याच्या अगदी मार्गावर आहे. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. 3 चेंडू दर्शना तुझे बाकी आहेत. 3 चेंडू आहेत जरूर आणि यावेळेला हो काय फटका सजवलाय, सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथे मात्र येतोय पूजा यांच्या बॅट मधून हा षटकार. 6 रन. खूप वेळ पूजा पाहत होती या संधीची आणि हा कोल टप्प्याचा चेंडू मिळतोय. पुढे सरकते, चेंडूच्या टप्प्यावर जाऊन चेंडू उचलते लॉंगांच्या डोक्यावरून. आजच्या दिवसातील हा पहिला चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार डायरेक्ट चंद्रार. कमाल फटका, टायमिंग जुळलं आणि त्यानंतर येथे मात्र नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. पूजा येथे आक्रमण करत असताना एक चौकार आला होता, त्यानंतर पूजा यांच्या बॅट मधून आपल्याला हा या मॅच मधील मोठा फटका षटकार पाहायला मिळतोय. दर्शना यांच्या विरुद्ध हवा ह्याला पावसाला आता थोडीशी सुरुवात झाली. रेनी बॉल क्रिकेट स्पर्धा, रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा आणि हा महिलांचा सामना आपण पाहत आहात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024. षटकाराला पुन्हा एकदा तसाच फटका सजवायचा होता, परंतु यावेळेला आता दर्शना यांनी कमबॅक केलंय. आता पाहिलं गेलं तर या षटकामधील चेंडू फेकलेत 5, 7 धावा आल्यात आणि अजूनही या षटकामध्ये जर 10 धावा बनवायच्या असतील, 3 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये, या ओव्हरमध्ये. यापूर्वीचा जो षटकार होता पूजाच्या बॅटमधून, या षटकारासाठी विशाल पाटील यांच्याकडून विशालजी सावंत करेक्शन यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद विशालजी. यावेळेला रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान येथे रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर येईल, परंतु षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं याचं उत्तर मैदानावरती दिलं गोलंदाजांनी. नक्कीच दर्शना यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि एक षटकार जरूर खर्चिक ठरला आणि त्यामध्ये या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 7 धावा आल्या आहेत. जे 10 धावांचं षटक झालं असतं ते समोरच्या फलंदाजी करणाऱ्या टीमला बोनस मिळाला असता आणि याच दरम्यान नक्कीच कमबॅक केलं आणि अखेरचा चेंडू निर्धाव फेकला. जिथे 3 रन आले असते तर 10 रन झाले असते आणि मग 4 रनचा बोनस मिळाला असता. सर अगदी बरोबर, म्हणजे एक चेंडू जवळपास 6-7 धावांचा फरक करून जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं गोलंदाजी खूपच सुंदर. तरी सुद्धा कौतुक आहे पूजाचं. पूजा एक षटकार तुम्ही मारलात, अजून जर एक षटकार मारलात तर मुंबई स्थित संदेश पाटील यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या झाली होती 28-28. ऐका पुढे अजून बाकी आहे स्कोर. 28 धावा झाल्या होत्या, पण मॅजिक ओव्हरमध्ये आपण 10 धावांपासून रोखलं, त्यामुळे 4 धावांची पेनल्टी आणि आता आपल्याला स्कोर बोर्डवर धावसंख्या दिसेल 24-24. 24 धावा आल्यात. पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस विकेट देखील गमावल्यात. आता ही महत्त्वपूर्ण विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. हर्षिता नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. विशालजी सावंत यांच्याकडून पारितोषिक येत आहे पूजाच्या एका षटकारासाठी 500 रुपये. आणि पूजा अजून एखादा षटकार जर या इनिंगमध्ये तुझ्याकडून दिसला तर मुंबई स्थित संदेशजी पाटील यांच्याकडून आपल्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. खूप चांगली फटकेबाजी पूजा यांच्या बॅटमधून. आता रन बनायला सुरुवात झाली. जसा पाऊस आला पूजा यांच्या बॅटमधून षटकार आला.
पावसाचा जोर वाढलाय आणि फटक्यामध्ये देखील ताकद आहे, गॅपमध्ये आहे, बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ थांबलाय. कौतुक करावं लागेल फटक्याचं, कारण गॅपमध्ये होता, अगदी अचूकरित्या फटक्याला टोलवलं होतं, परंतु आता थोडीशी साथ आउटफील्डने दिले फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि बॉल येथे थांबलाय. या आमच्या रत्नागिरी मुंबईच्या मुलींची परीक्षा घेण्यासाठी जणू काय हा इंद्रराजा बरसतोय, पण हे इंद्रराजा तुझ्या या वरुण धारांपुढे या आमच्या महिला कधी वाकणार नाहीत, झुकणार नाहीत. या कोसळत्या सरींबरोबर सुद्धा या मुली नक्की खेळतील, लढतील आणि जिंकतील सुद्धा. नक्कीच वरुण राजा तर मोठ्या जोमामध्ये बरसतोय जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटचा खेळ थांबत नाहीये. तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ, या भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा, त्यामध्ये ही एक्झिबिशन मॅच, आणि यामध्ये वरुण राजा देखील आनंदित झालाय आणि मोठ्या जोमाने बरसतोय या मैदानावरती. कल्पेश, या स्पर्धेच्या 4 दिवसात आपण पाहिलं यष्टिरक्षण गिरीश वगळता बऱ्याच यष्टिरक्षकांनी निराशा केली, पण यावेळी यष्टिरक्षक योगिता मॅडम खूपच दर्जेदार विकेट किपिंग, अतिशय सुंदर गॅदरिंग पाहायला मिळत आहे. स्टंप्सच्या मागे एक रनआउट सुद्धा त्यांनी केले आहेत, काही धावा सुद्धा त्यांनी वाचवल्या आहेत. गोलंदाजांना अतिशय सहकार्य. पुन्हा एकदा बघा चेंडू, अतिशय सुंदर गॅदरिंग, अतिशय सुंदर विकेट किपिंग. योगिता मॅडमसाठी जरा टाळ्या एकदा वाजवायला हरकत नाहीत. नक्कीच खूपच चांगली विकेट किपिंग योगिता यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भर पावसात पहा किती जोरदार पाऊस आलाय, अशा परिस्थितीमध्ये चेंडू थांबवणं थोडंसं कठीण होऊन जातं आणि याच परिस्थितीमध्ये योगिता यांच्याकडून खूप चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळते. रन झालेत 27. 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ओव्हर द विकेट, यावेळीचा बॉल टॉपेज, थोडंसं विकेट किपर यांच्याकडून दूर राहिला आणि याच दरम्यान एक सिंगल देखील चोरून काढले. सिंगल आले इथून या बॉलवरती. अखेरचं षटक आहे, त्यामधील 2 चेंडू आता सर शिल्लक असतील. या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकतो का? पूजा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील आणि यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, आक्रमण तर त्यांनी केलंय आणि अजून एक मोठा फटका आला तर पारितोषिक देखील मिळेल आणि टीमला साथ देखील मिळेल, हेच गरजेचं आहे. हा पाऊस सुद्धा मुसळधार, कारण हा पाऊस आहे मघा नक्षत्राचा. यापूर्वीचं होतं ते आश्लेषा नक्षत्र चालू आहे, मघा नक्षत्र, आणि यानंतर येईल पूर्वा नक्षत्र. तर या प्रत्येक नक्षत्रामधला वेगवेगळा पाऊस असतो. तर हा आपण पाऊस अनुभवतोय, हा मघा नक्षत्राचा पाऊस. मैदानावर बरसतायत रत्नागिरीच्या मुली आणि मुंबईच्या मुली. ही लढत मैदानावरती यावेळेला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलवायचं होतं, परंतु चेंडू थोडासा येथे बाहेरच्या दिशेला पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे इशारा करताय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पावसाचा जोर येथे थोडासा वाढलाय आणि त्याचमुळे कुठे ना कुठे येथे आपल्याला कॅमेरामन देखील कष्ट करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला आडव्या बॅटने स्लाइस केले बॉलला. बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेला, बॅकवर्ड पॉइंटमध्ये, आणि येथे पंच इशारा करतात. डिक्लेअर बॉक्समध्ये चेंडू पोहोचलाय, रन मिळेल 1. काय सांगाल सर, हे सर्व आयोजन, ही महत्त्वपूर्ण मॅच, एक्झिबिशन मॅच
हुनेरकर नॉन स्ट्रायकरांच्या दिशेने दुसऱ्या इनिंगची सुरुवात. पहिला चेंडू, विजयाचं लक्ष्य 5 षटकामध्ये 31 धावा, टार्गेट 31. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. मुस्कानचा पहिला चेंडू, मनीषा खेळण्यासाठी स्ट्रायकर यांच्या दिशेने तुमका सज्ज दिसतली. 31 रन्सांचा असा टार्गेट आणि ह्यो पहिलो बॉल फुल टॉस. लॉंगॉनच्या दिशेने फटको तर सुंदर होतो. मिड ऑनला क्लिअर करून ह्यो चेंडू लॉंगॉन सीमारेषे बाहेर जाऊ शकलो असतो, पण मैदानावरचा पाणी यावेळी मुंबईवाल्यांच्या थोडासा सहाय्य घेताना. पहिलाच बॉल होता, लो फुल टॉस होता, ऑन साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाली, खरं ती पडली, धडपडली आणि उभी राहिली. त्यानंतर तिने थ्रो केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच बॉलवर सिंगल येते. महक हुनेरकर, महककडसून मोठ्या अपेक्षा असतली. हो पहिलो चेंडू टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेर जाणारो पंचांचो इशारो. वाईड बॉल अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या अजून एकान बहरलेली आणि एकूण धावसंख्या स्थिरावलेली 2 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. मुस्कानचो यावेळी फुल टॉस थोडंसं यॉर्क करून घेतलो. थोडासा स्टेप आउट होणं गरजेचं असा. ज्याप्रमाणे मगाशी आपण बघितला पूजान स्टेप आउट करून ज्याप्रमाणे फलंदाजी केली, षटकार मारलो, थोडंसं पायांचा वापर होणं गरजेचं असा. 2 चेंडूंचो खेळ संपलो. रन झाले 3 करूचे असत 31, म्हणजे अजून 28 रन्सांची गरज. पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. ताकद आहे तुमच्याकडे आणि टॅलेंट देखील शो करावं लागेल. डोंट व्हायलेंट, बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. ते टॅलेंट इथे दाखवायचं असेल. आणि सध्या आपण पाहिलं तर हा जल्लोष पाहायला मिळतो. हे रत्नागिरीचे सर्व मायबाप क्रीडा रसिक भरपूर आनंद घेत आहेत आणि निमित्त राहिलंय बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पहा जल्लोष बादलजी, आज सर्व काही सांगून जातं. याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा. परत एक फुल टॉस. बॅक टू द बॉलर. धावचित करण्याची संधी, डिरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद. ही एक मोठी चूक होती. सलामीवीरांका कधी रनआउट होऊचा नसता. ही बेसिक गोष्ट आपल्या कायम लक्षात ठेवची लागते. कारण सलामीवीर हे धावा चोरण्यासाठी नाही तर धावा फटकावण्यासाठी पाठवलेले असतात. नेमकी ही चूक झाली आणि पहिल्या विकेटचा पतन सांघिक 4 धावसंख्येवर 31 रन्सांचा पाठलाग करताना. खरं तर क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे आणि ती क्रिकेटमधली आत्महत्या आपल्याला पाहायला मिळाली. दोघांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना येस नो वेट या शब्दांना भरपूर महत्त्व आहे. आता ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. डायरेक्ट हिट हा नेम इथे गेम करून गेलाय आणि फलंदाज बाद झाली. पहिला धक्का बसतोय टीम रत्नागिरीला. धावसंख्या 4. ज्याप्रमाणे आपण म्हणा होतो ना गोपी, मुस्कान चेहऱ्यावर मुस्कान आणण्यात यशस्वी ठरताला की नाही. मुस्कानच्या चेहऱ्यावर इलेला मुस्कान आमका कॅमेरामॅन सुद्धा दाखवला. ज्यावेळी डिरेक्ट हिट झाली त्यावेळी मुस्कानच्या चेहऱ्यावरचं हास्य. यावेळी तुमका डगआउट बघूक मिळतलो आमच्या रत्नागिरीचे आमचे प्रेक्षक, आमच्या रत्नागिरीच्या मुलींका सपोर्ट करण्यासाठी. जरा डगआउट, जरा इकडे कॅमेराकडे हात दाखवा. तुमका सगळा जग बघता, विश्व बघता. जरा कॅमेराकडे हात दाखवा. आमच्या मुली टीम रत्नागिरी बघा, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी आहे. नक्कीच वाजव हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरात जरी असलात तरी तुमच्या मुलींसाठी, तुमच्या बहिणींसाठी तुमचे वाजणारे टाळी आहे नक्की त्यांना ताकद देतले. 31 रन्सांचा पाठलाग करूचो असा. 3 चेंडू झाले, रन झाले फक्त 4. 27 रन्सांची अजून गरज असा. युद्ध बाकी असा, घमासान बाकी असा, बारीक सारीक चकमकी झाले. आता लढाई जिंकाची असा. खरंच ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, एखाद्या लढाईपेक्षा हा सामना कमी नाही आहे. कारण प्रत्येकाला जिंकायचंच असतं आणि जिंकण्याच्या रीतीने खेळतात. आडम्या बॅटने हा पंप जॅक करायचा होता. खरं तर टायमिंग झालेलं नाही आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतो. जेवढे डॉट बॉल येतील ना बादलजी तेवढा दबाव इथे बनेल. परंतु जर दबाव आपण पाहिला, दबावात तर आपल्या घरातल्या प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. मैदानात तो दबाव कसा रिलीज केला जाईल हे देखील पाहण्याजोगे असेल. आणि गोपी सर, या सामन्यातला बक्षीस काय असा, किती असा, ही गोष्ट पूर्ण दुय्यम असा. आखो टप्प्याचा चेंडू, पुलचो फटको सक्सेसफुल होतं. लोका लांब 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 गेलेलो फटको, पण पंचांचो इशारो फक्त 1 लाखाच्या गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणार हो. फक्त 1 रनचा फटको. धावसंख्या 5 रन्सावर. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेला, त्यानंतर तिथे एकच धाव पंचांनी घोषित केली. 25 बॉलमध्ये 26 बनवायच्यात आणि सामना जवळ आहे परंतु संपलेला नाहीये. दोन्ही टीमसाठी बॅलन्स आहे. जो सर्वाधिक चांगला खेळ करेल तो या सामन्यामध्ये जिंकेल. सध्या जर आपण पाहिलं मनीषा खरं तर खूप विस्फोटक अंदाजामध्ये खेळत असतात, पण आज त्यांची शैली मी उल्लेख केला आणि त्यानंतर हा लॉफ्ट केलाय फटका लॉंग ऑनच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक धावतील. परंतु पहा बॉल थांबवला गेलाय. खरं तर पावसामुळे आउटफील्ड स्लो आहे
आणि दरम्यान जर आपण पाहिले तरी ते धावा घेतल्या जात आहेत, ओव्हरथ्रो देखील होतोय. धावा तब्बल 2 घेतल्या गेल्यात आणि 2 धावांबरोबर धावफलक 7 वर पोहोचलाय. गोपी मैदानावर क्रिकेटचा घमासान ॲक्शन रिप्लेमध्ये बघा. एक ताई गेली, दुसरी ताई, तिसरी ताई आणि एकान स्लायडिंग शो मैदानावर तुमका दाखवला, जणू काय आईस स्केटिंग. गोपी, जीवाची मुंबई करणा ही एक मालवणी म्हण असा, ती तू ऐकलं असतं, पण ग्राउंडवर बघ मुंबईचे मुली येऊन जीवाची रत्नागिरी करतात आहे सर. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला, पण तुम्ही मात्र एवढंच सांगेन की खेळत असताना स्वतःची काळजी घ्या, कारण सर सलामत तो पगडी 50. आयुष्यभर क्रिकेट आपल्याला खेळायचे. पावसाचं वातावरण, त्यानंतर खेळपट्टीवर आणि क्रीडांगणामध्ये पाणी आहे, त्यामुळे धावत असताना एखादा बॉल सुटला तरी चालत नाहीये, चालेल, परंतु तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि क्षेत्ररक्षण करत असताना स्वतःला थोडंसं सांभाळा. पहिल्या ओव्हरीचो खेळ झालो समाप्त. 7 रन्सावर 31 रन्सांचो पाठलाग करतो असा. रिक्वायर्ड रन रेट 6च्या जवळपास, जवळ 6च असा. पहिल्या ओव्हरीत 7 चांगलो स्टार्ट म्हणा हरकत नाही. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात, जो पहिलो चेंडू भरकटलो दिशेपासून, पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा. पंचांचो इशारा विलो नो बॉल. नो बॉलच्या पाठोपाठ येतलो फ्री हिट, कारण नो बॉल असाच असो. आमच्या गोव्याच्या किनाऱ्यावर फिरा केलेल्या रशियन जोडप्यासारखं तो हातात हात घालून येता बरोबर फ्री हिट घेऊन. तो फ्री हिटचो चेंडू, फुल टॉस, फ्री हिट, मिड ऑनच्या रिचेन, फिल्डर चेंडूच्या खाली. 1 रन्सावर समाधान मानूचा लागतला. परत ओव्हरथ्रो होण्याची शक्यता. ओव्हरथ्रो असा दुसऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला, वळवलेली स्टेअरिंग, वळवलेली गाडी डेपोमध्ये येईल 2 रन्स पूर्ण करून. आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या डबल फिगर्स. 10 रन्सावर 31 पाठलाग. खरं तर थोडीशी चूक झाली, ओव्हरथ्रो केला गेला, परंतु क्रिकेटच्या पटलावर चुकीला माफी नाहीये आणि ती चूक पथ्यावर पडली रत्नागिरीच्या फलंदाजांच्या दरम्यान आणि अखेर त्यांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 10-10. एकच गडी गमावलाय. मनीषा खेळत आहेत सध्या 3 वर. दर्शना पवार टीमच्या कॅप्टन आहेत, 2 वर खेळत आहेत. स्क्रीनवर तुमका सोनम ताई दिसतले. सोनम ताई सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटचे खेळाडू असत, स्वतः सुद्धा ते क्रिकेट खेळतात. सोनम ताई जरा कॅमेऱ्याकडे हात दाखवा एकदा. सोनम ताईंसाठी जरा टाळी वाजवा. सोनम ताईंचे सहकारी ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष घेतलेली मेहनत. धन्यवाद सोनम ताई. तुमचा सगळ्यांचा, तुमच्या सगळ्या रणरागिणींचा मनपूर्वक स्वागत असा. या सगळ्या वीरांगणांचा मनपूर्वक स्वागत असा. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स श्रेणी ट्रॉफीमध्ये पाठलाग चालू असा. 31 रन्सांचो. पूजा बॉलिंग मार्कवर, दर्शना स्ट्रायकर एंडवर आणि मनीषा नॉन स्ट्रायकर एंडवर. परत एकदा भरकटलेलो चेंडू. काय झाला बॉलरचा काय कळला नाही, की कॅप्टनला थोडासा बोलाचा लागतला. पण गोपी, महिलांनी जे बरेच काही गोष्टी क्रिकेटच्या मैदानावर केले ते महिलांनी पहिले केले आणि पुरुषांनी त्याच्यानंतर केले. इतिहास साक्ष असा. जर कोणी कोणाक विचारला की वन डे क्रिकेटमधली पहिली डबल सेंचुरी कोणी मारली, 99.99% लोक सांगतले सचिन तेंडुलकर, पण ता उत्तर चुकीचा असा. तो पराक्रम आमच्या महिलांनी पहिलो केलेलो असा. 2005मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या बेलिंडा क्लार्कने डेन्मार्क संघाविरुद्ध वन डे मधली डबल सेंचुरी पहिली मारली आणि सचिन तेंडुलकर सरांनी त्यानंतर. मैदानावर मात्र दिशाहीन गोलंदाजी. ही गोलंदाजी खूप पथ्यावर पडतली. रत्नागिरी संघाच्या, मुंबई संघ विचार करतो हे एक्स्ट्रा कसे वाढवायचे, रत्नागिरी संघ विचार करता असेच एक्स्ट्रा मिळाले तर खूप बरा होईत. आयत्यार कोयतो जेका म्हटला जाता, गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी. फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेन. फटकोतर जोरदार. फिल्डर चेंडूच्या मागे. 1 रन्सावर समाधान आणि 1 रन्सांची धावसंख्या 13 रन्सावर. 13 धावा, 31 रन्स. मैदानावर उपस्थित असणारे साळवी दादा असत, आमचे मयेकर सर असत, त्यांनी रत्नागिरीचा क्रिकेट बऱ्याच वर्षापासून बघितला. आज सुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या उमेदीचो काळ परत दिसलो असलो. त्यांनी सुद्धा आपल्या तरुणपणाच्या काळात रत्नागिरी विरुद्ध मुंबईचे सामने बघलेले असत, खेळलेले असत आणि त्यांना माहिती आहे की मुंबई संघाक हरवण्याची मजा काय असता, त्याचा अनुभव त्यांनी घेतलेलो आहे. त्यामुळे रत्नागिरीचे मुली तुम्ही लक्षात ठेवा, आज जर तुम्ही जिंकलात तर तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाताला. धावसंख्या 14-14. 14 धावा, 31 रन्सांचो पाठलाग. दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. बऱ्याच कालावधीनंतर 1 डॉट बॉल. पहिलो नो बॉल होतो, नंतर 2 रन्स, नंतर डॉट, नंतर वाईड, सिंगल, वाईड, 0. 4 चेंडू आतापर्यंत पूजाचे समाप्त. 7 धावा खर्च. यावेळी लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑनला क्लिअर कडून चेंडू सीमारेषे पार जाय याची अपेक्षा होती, पण मैदानावरचा तळा यावेळी रत्नागिरी संघाच्या थोडासा विरोधात जाताना. 2 धावा तर नक्कीच मिळाले. या 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावलेली 16 रन्सावर. आमच्या कोकणात गोपी भात लावणीचो दिवस शेवटचो असता, त्या दिवशी चिखलधुणी केली जाता आणि आज मैदानावर आमच्या रत्नागिरीचे हे मुली जणू काय कोकणातल्या चिखलधुणीचा अनुभव घेताना, भल्ली भावाईचा अनुभव घेताना आणि सांजावचा अनुभव घेताना.
मिड ऑन क्लिअर, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने परत एकदा पाण्याच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचो इरादो होतो पण एकाच रनचावर समाधान. दर्शना आतापर्यंत ज्याप्रमाणे दर्शनाची कामगिरी असा खरोखरच वाखाणण्याजोगी. दर्शना जर शेवटपर्यंत मैदानावर रवली तर या सामन्यात रत्नागिरी संघ विजयी होण्याची शक्यता जास्त असू शकता. ह्यो सामनो जरी बक्षिसा महत्त्वाची नसली, रक्कम महत्त्वाची नसली तरी प्रेस्टीज मात्र खूप मोठा असा. कारण ज्यावेळी रत्नागिरीचो संघ ह्यो सामनो संपल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांका सांगतलो की आम्ही जिंकलो, तर त्या जिंकलो ह्या सांगण्यातली मजा खूप वेगळी असता. जेव्हा मुंबईचो संघ मुंबईत जातलो तेव्हा तो सांगतलो आम्ही रत्नागिरीत जाऊन जिंकलो, तेव्हा त्यांना त्या सांगण्यातली मजा वेगळी असता, ती त्यांना कळता. धावसंख्या 17 रन्सावर, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क, 2 षटकांची सांगता, 31 रन्सांचो पाठलाग, 31 धावा म्हणजे 18 चेंडू शेवटचे शिल्लक, 14 धावांची अजून गरज. मॅजिक ओव्हर येणं अजून बाकी असा. मॅजिक ओव्हरमध्ये थोडीशी जादू बघूक मिळतली. मैदानावरचे आमचे सगळे पंच विश्वनाथ लिंगायत सर, सालीम कोतवडेकर, निनाद सहस्त्रबुद्धे, आमचे स्कोरर सुयोग देवस्थळी, आमचे कॉमेंटेटर गोपी जाधव सर, कल्पेश तामाणेकर सर, हे सगळेच जण मैदानाच्या बाहेरून ह्यो सामनो सजवण्यासाठी सज्ज. गोलंदाजीत बदल, बॉलिंग मार्कवर माही, 18 चेंडू 14 रन्सांची गरज. माही ह्या एक मोठा नाव असा. महेंद्रसिंग धोनी ज्या नावान ओळखलं जाता ता ह्या नाव घेऊन आमची ही सुकन्या, मुंबईची सुकन्या बॉलिंग मार्कवर. 14 चेंडू 18 चेंडू 14 धावांची गरज. धावसंख्या 17 रन्सावर, 31 पाठलाग आणि यो फुलटॉस. पंच काय देतात बघ, या पंचांचो इशारा येलो बीमरचो नो, आणि नो पाठोपाठ येणारो फ्री हिटचो इशारो सुद्धा. फ्री हिट म्हणजे काय तुमका सगळ्यांका माहिती असा, बॅटर नॉट आउट असलो तर नॉट आउट, आउट असलो तरी नॉट आउट. मालवणी भाषेत त्याच्यासाठी एक सुंदर म्हणा, बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. तर ही पंढरपूरची डिलिव्हरी, वड्याची डिलिव्हरी, फ्री हिटचो चेंडू, आणि फ्री हिटचो चेंडू खेळण्यासाठी दर्शना. धावसंख्या झाली 18 रन्सावर. या फ्री हिटच्या चेंडूचो दर्शना फायदो उठवचो लागत. दर्शनाच्या नावाची दहशत किती असा बघा. गोलंदाज दर्शनाच्या पल्ल्यात चेंडू टाकण्याची धीर करणार नाही. वारंवार दिशाहीन गोलंदाजी माहीकडून. वाईड +1, धावसंख्या स्थिरावली 20 रन्सावर. 11 धावांची अजून गरज असा, 11 धावांची गरज. रत्नागिरी संघान आतापर्यंत तरी हो सामनो पूर्णपणे डॉमिनेट केलो. मुंबई संघावर वर्चस्व गाजवला. शेवटच्या काही चेंडूंचो खेळ बाकी असा, काही धावांची गरज. आणि यावेळी माहीचा काय झाला, अचानक आपल्या गोलंदाजीवरचा नियंत्रण माहीन गमावला. ह्या प्रेशर होता मैदानावरचा की रत्नागिरी संघाची दमदार कामगिरी माहीवर थोडीशी हावी होताना दिसता. धावसंख्या 21 रन्सावर आणि 10 रन्सांची अजून गरज असा. सोनमताई, जेव्हा मुंबईचो संघ आणि रत्नागिरीचो संघ उभो केल्लो ना हय, तेव्हा वाटा होता आमच्या रत्नागिरीच्या मुलींका खैसरून धरून हाडल्यानी आणि बळीचो बकरो बनवतात. पण आता कळला जसा दिसता तसा नसता आणि म्हणान जग फसता. दुरून डोंगर साजरे आणि जवळ गेला तर सगळेच काजरे. आज रत्नागिरीचो संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर कमाल करताना 10 रन्सांची फक्त गरज असा आणि अजूनही शिल्लक 18 चेंडू असत. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. कंटिन्यूड. येस, माहीच असा. माहीवरच कॅप्टनने दिलेली जबाबदारी, दाखवलेलो विश्वास. फक्त 10 रन्सांची गरज. फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेन. लांब लांब लांब, खूपच लांब, पण रन किती, फक्त 1. लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही, अशा प्रकारचो 1 रन्साचो फटको. आणि आमचे हे रत्नागिरीचा भविष्य तुमका कॅमेरावर बघूक मिळतला. रत्नागिरी क्रिकेटचा भविष्य, रत्नागिरी जिल्ह्याचा भविष्य, आमचे हे लहान लहान प्रेक्षक यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 22 रन्सावर. 31 पाठलाग, भरकटलेलो चेंडू. वाईड +1. आंधळो मागता 1 डोळो आणि देव देता 2. तशा प्रकारची मैदानावरची कामगिरी. बॅटरला होयो 1 रन, पण बॉलर देता 2. माका वाटतं माहीन ठरवलेला असा, जा काय करूच आता याच ओव्हरीत निकाल लावून टाकायचो, नाहीतर निकाल लावून टाकायचो.
एक चेंडू आणि 7 धावा, एक महागडी ओव्हर संपूर्ण दिवसातली या स्पर्धेतली. धावसंख्या 24 रन्सावर. 7 रन्सांची अजून गरज, अजून मॅजिक ओव्हर येण्यासुद्धा बाकी असा. पण त्या मॅजिक ओव्हरपर्यंत सामनो चलतलो की नाही हे येणारो काळ तुमका सांगतलो. अजून एक वेगवान चेंडू. माहीकडे प्रचंड वेग असा पण चेंडूवर टप्प्यावर नियंत्रण नसल्यामुळे दिशाहीन गोलंदाजी. यष्टीरक्षणासाठी सुद्धा खूप मोलाचा कसब. मुंबई संघाचा जर आपण आतापर्यंत लेखाजोखा बघितला तर कॅमेरावर तुमका योगिताताई दिसतले. जरा कॅमेरामन डगआउट आमचं दाखव. योगिताताई जरा हात उंचावून दाखवा. अतिशय दर्जेदार विकेट किपिंग योगिताताईने केली, कॅमेरावर दिसतात. पण दुसऱ्या बाजून मुंबई संघाच्या विकेट किपरकडे अजून एकही बॉल जाणार नाही, त्यांना अडवून जमणार नाही. योगिताताई जरा परत एकदा हात दाखवा. बघा योगिताताई त्यांच्यासाठी वाजवा टाळी आहे. अतिशय दर्जेदार विकेट किपिंग, चॅलेंजिंग असा विकेट किपिंग. कारण ज्या जागेवर विकेट किपर उभं राहता स्टम्प्स विकेट किपर आणि मागची डिक्लेअर जागा यामध्ये थोडीशी जागा असा आणि त्या मोकळ्या जागेत योगिताताई ज्यावेळी तुम्ही विकेट किपिंग करत होतात एवढी सुंदर एफर्टलेस जे का म्हटली जाता. खरोखरच तुमचा अभिमान वाटलो आमका की अशा आमच्या ताईंची आमका आज कॉमेंट्री करूक मिळाली. धावसंख्या 26 रन्सावर, 5 रन्सांची गरज. थोडीशी चर्चा झाली पण काय होता ह्या चर्चेचा फलित. मैदानावरचे मासिक सभा, ग्रामसभा थोडेसे कमी करून आम सभेच्या दिशेने चला हरकत नाही. कारण अजून ओपन गटातले, ग्रामीण गटातले, तालुका लेवलचे, जिल्हा लेवलचे सामने बाकी असतात. जे सामने बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर. प्रदर्शनीय जरी सामनो असलो तरी मैदानावर घमासान. मैदानावर उपस्थित दीपकजी मोरे साहेब, दिवा मयेकर साहेब तुम्ही सुद्धा रत्नागिरीत मुंबई संघाविरुद्ध बरेच सामने खेळलात. पण आजही तुमका लक्षात असताना मुंबई विरुद्ध मिळवलेलो पहिलो विजय. सिंधुदुर्गातले सुद्धा बरेचसे संघ आवर्जून सांगतात की आम्ही मुंबई संघाक पहिल्यांदा अमक्या दिवशी, अमक्या वारी, अमक्या साली, अमक्या ग्राउंडवर, अमक्या स्पर्धेत हरवलो. आज रत्नागिरीचे मुली तुमच्यासाठी ही संधी असा. आयुष्यभर तुमका सांगूक मिळतला मुंबईच्या तगड्या संघाक आम्ही रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफीमध्ये प्रमोद महाजन स्टेडियमवर हरवलो. पण त्यासाठी तुमका अजून 5 रन्स करूचे असत. 17 चेंडू बाकी असत. पण दुसऱ्या बाजून मुंबई संघ, क्रिकेटची पंढरी म्हटली जाता मुंबई, क्रिकेटचो देव रावता मुंबईत. आज तुमका त्या मुंबईची इज्जत सांभाळूची लागतली. ज्याप्रमाणे शोलेमध्ये बसंतीची इज्जत धन्नोच्या हातात होती, आज मुंबईची इज्जत या सगळ्या मुलींच्या हातात असा. धावसंख्या स्थिरावली 26-31 रन्सांचो पाठलाग. माहीचो चेंडू. परत एकदा वाईड बॉल. माहीवर प्रेशर असा. कॅप्टनने थोडा बोलणं गरजेचं असा. टीम मॅनेजमेंट तर्फे कोणतरी बोलणं गरजेचं असा. अजून एक एक्स्ट्रा, एक चेंडू आणि माहीची कामगिरी 10 रन्सावर घेऊन जाणारी. रन झाले 27, फक्त 4 रन्सांची गरज. बऱ्याच कालावधीनंतर माहीचो चेंडू लँड झालो. बरा वाटला असताना कॅप्टनला. बरोच वेळ हेलिकॉप्टर विमानान प्रवास करणारा माही शेवटी रनवेवर उतारला. आता माहीकडसून थोडीशी अजून प्रभावित कामगिरी अपेक्षित असतली. रन झाले 27-31 चो पाठलाग. दर्शना स्ट्रायकर एंडवर. दर्शनाचो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे आणि या फिल्डरला बीट करून चेंडू आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, चौकार. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकारानिशी या सामन्यात विजयी ठरताना टीम रत्नागिरी. टाळ्यांचो गजर करूया, शिट्यांचो आवाज करूया, जोरदार अभिनंदन करूया. टीम रत्नागिरी मुंबई सारख्या मातब्बर तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर विजयश्री प्राप्त करून रत्नागिरीच्या या ऐतिहासिक प्रमोद महाजन स्टेडियमवर विजयश्री प्राप्त करून एक नवीन इतिहास लिहिणारी आमची टीम रत्नागिरी. अभिनंदन टीम रत्नागिरी, अभिनंदन टीम मुंबई. एवढं लांबचा प्रवास करून तुम्ही आमच्या रत्नागिरीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी या भर पावसात उपस्थित राहुलात. दर्जेदार क्रिकेट तुम्ही दाखवलात, यासाठी तुमचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी, स्मार्टनेट रत्नागिरी आयोजित आणि दीपक भाई पवार पुरस्कृत चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024. बी अ किंग आणि आता बी अ क्वीन. आणि त्यानंतर हा विजयी जल्लोष पाहायला मिळते. तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना, तू सुनीता, आकाशात तुझी झेप आहे,
तू आशा तू साईना तू मेरी तूच मल्लेश्वरी आहे. घ्यास म्हणते उंच भरारी प्रेरणेचे तू रूप आहे. घरा स्वर्ग बनवी तू खरी अन्नपूर्णा तूच आहे. तुटक्या झोपडीस महल करी हरमुंदरीचे तू प्रतीक आहे. अब्रू राखण्यास ना कृष्ण आता दंड देण्यास ना शिवबा आहे. उठ उठ घेत तलवार हाती सहनशीलता आणि शौर्याचे तू प्रतीक आहे. तू दिसशी नाजूक सुकुमार इथे कमजोर कोण आहे. तू सकलांची दिशादर्शिनी विश्वाची तू आस आहे. ज्योतिबांची तू क्रांतिज्योती सावित्री त्यागाची प्रतीक शुभांची जिजाई. भीमरावांची सावली तूच रमाई रणांगणावरती जशी लढते लक्ष्मी. तू आदिशक्ती तू महाशक्ती वरदायिनी कालिका. तुझ्या कृपेने सजला नटला हा संसार जगाचा. या सर्वच आमच्या माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा.